तर खताचे जर गुणधर्म बघितले तर अप्रतिम आहेत. साहेबांच्या अमोल चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आम्ही डेव्हलप केलेला आहे. आणि द्राक्षबाग पण असते, कॅप्सिकम पण ह्याच्या प्लॉटच्या पलीकडल्या साईडला कॅप्सिकम पण आहे. सध्या आज 43 डिग्री टेम्परेचर आहे, तरी पण फुलाची क्वालिटी आपण बघा. जे खताचे जे पिकाला उपलब्ध करून द्यायची त्याची जी ताकद आहे क्लायमेटनुसार, बाकीचा जर विचार केला तर क्वालिटी आणि क्वांटिटी त्या खतापासून मिळत आहे आपल्याला. साहेबांनी ज्याप्रमाणे मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये आम्ही नवीन आता सध्या आलेल्या ग्रेड 15-15-30 आणि 17-10-27 ह्यात पण ग्रेड एक 7-7 किलो प्रमाण सोडलं, त्याचा पण रिझल्ट अप्रतिम आहे. त्यानंतर अमोनो के हे पण दिलेलं आहे, PBMO हे पण दिलेलं आहे. थोडंसं क्लायमेट जास्त असल्यामुळे आम्ही थोडंसं वरचे स्प्रे थांबवलेत, पण ड्रिपच्या मार्फत त्याला रेक्झिलिन क्यू वगैरे असं आम्ही सोडलेलं आहे. एड्डा फेरस पण सोडलेला आहे. अशा पद्धतीने हा प्लॉट आहे. खताच्यामध्ये आम्ही सध्या सोडत आहे ते पॉलिफीड, हायपा केमिकल्स, PR ॲग्रो, अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतोच. आणि दुसरं जर बघायला गेलं तर कधी ह्या खतांचा इतका रिझल्ट की जे खत आहे, जे केमिकलचा रेशो बघितला तर 2.5, 3.5 आणि 7 दिवसाच्या आत सगळी खतं तुम्हाला ही उपलब्ध दिसतात, झाडावरती दिसतं. आता तोडा आम्ही 6 दिवस झाले तोडावलं 3 एकर, जवळपास 5.5 ते पावणे 6 टन माझा माल तुटलेला आहे. आणि मागच्या तोड्याच्या अगोदर मी खतं कारण काय भरपूर दिली होती. तोडा चालू झाल्यानंतर खतं देण्यात काय अर्थ नसतो. 15 दिवस अगोदर सगळ्या प्रकारची ह्याची खतं देऊन 13-40-13-19-19 कॉम्बिनेशनमध्ये एक बॅग दिलेली आहे. मॅग्नेशियम पण दिलेलं आहे. आणि हायपा केमिकल्स, PR ॲग्रो ह्या खताची गुणवत्ता उच्च प्रतीची आहे आणि सतत त्यांची क्वांटिटी आणि क्वालिटी कायम राहिलेली आहे, सातत्य आहे. कोणत्याही प्रकारचं बोगस काय ह्यात काय नाही आहे. कंपनीचं काम पण अप्रतिम आहे. कंपनीचं जे आहे ते शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत, कोणत्याही प्रकारचा दिखाऊपणा नाही. आणि आज तुम्ही क्वालिटी बघू शकता फुलांची. माझ्या एवढ्या उन्हात टेम्परेचरमध्ये देखील फुलं तुम्ही असं किती पण हे करा, आहे असं दिसतं. हे बघा. थँक्यू.